जय शिवराय मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची बातमी आहे। आता नव्याने जर रेशन कार्ड काढायचे असेल तर रेशन कार्ड धारकांना ते प्रिंट स्वरूपात इथून पुढे रेशन कार्ड मिळणार नाही। म्हणजे रेशन कार्डचं एक पुस्तक असतं, ते पासबुक सारखं पुस्तक असतं, ते प्रिंट पासबुक पुस्तक तशाच प्रकारचं रेशन कार्ड आता पिवळं केसरी पांढरं जे रेशन कार्ड असतं आपल्या हातात मिळतं, ते रेशन कार्ड इथून पुढे आता मिळणार नाही। कारण आता अशा रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आलेली आहे। यामुळे येत्या काही दिवसात राज्यात रेशन कार्ड मिळणार नाही, तर त्याला पर्याय म्हणून ई रेशन कार्ड वापरता येणार आहे। तसेच ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड आहे सध्या ते देखील आता रेशन कार्ड सुरूच राहणार आहे, परंतु नवीन ज्यांना रेशन कार्ड काढायचं आहे त्यांना इथून पुढं पुस्तक स्वरूपात रेशन कार्ड मिळणार नाही, तर त्यांना ई रेशन कार्ड मिळणार आहे। याची माहिती जिल्हा अन्न पुरवठा विभागाने दिलेली आहे। राज्यातील रेशन कार्ड धारकांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये पिवळे, पांढरे आणि केसरी रंगाचे रेशन कार्ड असते। हे ज्या त्या वर्गातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक उत्पन्न गटातील लोकांना ज्याच्या त्याच्या उत्पन्नानुसार आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना रेशन कार्ड दिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचं पिवळं, पांढरं, केसरी अशा प्रकारचे कोणतेही कार्ड यापुढे मिळणार नाही, तर ई रेशन कार्ड वापरण्यात येणार आहे। रेशन कार्डवर लाभार्थ्यांना माल वितरित केल्यानंतर त्याची नोंद रेशन कार्डवर केली जाते। त्यानंतर आता रेशन कार्डला आधार कार्ड सुद्धा लिंक करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। परिणामी सर्व नोंदी या माध्यमातून ठेवल्या जात आहेत। यामुळे प्रिंट स्वरूपात असलेले रेशन कार्डची गरज नसल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे आता पुस्तकाच्या स्वरूपातला आपल्या घरात आपण जे ठेवतो, हातात असतं आपल्या, ते रेशन कार्ड आता नवीन लोकांना मिळणार नाही, तर त्यांना ई रेशन कार्ड मिळणार आहे। ई पासबुक, ई रेशन कार्ड अशा प्रकारचं असतं, ते ऑनलाईन रेशन कार्ड मिळणार आहे। त्याचा OTP टाकून, मोबाईल नंबर टाकून ते रेशन कार्ड पाहता येणार आहे सगळं। आता ते सगळं प्रकारचं कामकाज जे डॉक्युमेंट आहे ते ऑनलाईन झालेलं आहे। बघा, 7/12 उतारा, उत्पन्न दाखला हे सुद्धा ऑनलाईन मिळतो। रेशन कार्ड EKYC, आधार कार्ड EKYC सगळी ऑनलाईन करावं लागते। त्यामुळे रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईनच असणार आहे। फक्त आता अशी प्रोसेस असणार आहे की तुमचा मोबाईल नंबर त्याला जो अटॅच असेल त्या नंबर टाकायचा तिथं, त्यानंतर तुम्हाला जर रेशन कार्ड बघायचं असेल, कोणाला द्यायचं असेल तर त्याचा कोड असेल, तो कोड फक्त ज्या ठिकाणी आपल्याला वापरायचा त्या ठिकाणी उपयोगी पडेल त्या ठिकाणी तो कोड वापरायचा। म्हणजे रेशन कार्डची प्रिंट एक प्रकारे आणि रेशन कार्डची नोंद एक प्रकारे आपण तिथं सबमिट करतोय असा त्याचा अर्थ होणार आहे। शिवाय रेशन कार्डचं प्रिंट जाहिरात सुद्धा आपल्याला ई रेशन कार्डची मिळणार आहे, की बाबा त्याच्यावरती सगळं कुटुंबातील रेशन कार्ड जुन्या रेशन कार्ड प्रमाणेच सर्व माहिती असणार आहे, फक्त ते ऑनलाईन असणार आहे। आपल्याकडे उत्पन्नानुसार रेशन कार्डचे वर्गीकरण केलेले असते। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड मिळतं। सामान्य कुटुंबातील अंत्योदय लाभार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते। परंतु ई रेशन कार्डमध्ये देखील लाभार्थी कोणत्या गटातील आहेत हे नमूद असणार आहे। म्हणजे आता ज्या वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड आहेत तसेच रेशन कार्ड ऑनलाईनही मिळणार आहेत, सेमच असणार आहे। फक्त रेशन कार्ड ह्याच्यामध्ये योजनेमध्ये उत्पन्न गट किंवा सामाजिक वेगवेगळ्या गटानुसार जे रेशन कार्ड आहे आताच्या घडीला पिवळं, पांढरे, केशरी ते तसंच राहणार आहे। फक्त रेशन कार्ड आपल्या हातात नसणार आहे, तर ते ऑनलाईन असणार आहे। म्हणजे बघा आता आधार कार्ड कसं काय लोकांचं ऑनलाईन आहे, ते OTP टाकला की तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याची प्रिंट काढून कुठे जमा करू शकतो। ते आपल्या हातात नसतं किंवा हातात ठेवायची गरज नसते। तसंच हे सेम प्रकारचं ई रेशन कार्ड असणार आहे। त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना रेशन कार्डची माहिती देताना ऑनलाईन रेशन कार्डची, ई रेशन कार्डचीच माहिती द्यावी लागणार आहे किंवा सेमच माहिती असणार आहे। आपल्याकडे सध्याच्या घडीला जी आहे आणि ई रेशन कार्ड आहे त्याच माहिती सेमच द्यावी लागणार आहे। राज्य सरकारकडे आता सध्याला जेवढे रेशन कार्ड उरलेले आहेत, म्हणजे सध्या रेशन कार्डचे पुस्तकं जे सध्या जितके शिल्लक आहेत तितकेच ज्यांना नवीन रेशन कार्ड साठी फॉर्म आले असतील त्या लोकांना दिले जातील। परंतु ते जर पुस्तकं संपले रेशन कार्डची, तर त्यानंतर मात्र रेशन कार्डची छपाई बंद केलेली आहे। त्यानंतर संपल्यानंतर आता ई रेशन कार्ड, त्यानंतर ई रेशन कार्ड सर्वांना दिले जाणार आहे। त्यामुळे इथून पुढे आता ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे आणि ज्यांचे यापूर्वी पुस्तक आहे त्यांच्याकडे ते पुस्तक स्वरूपात रेशन कार्ड राहणार आहे। शिवाय त्यांना जरी ई रेशन कार्ड करायचं असेल तर ते सुद्धा ई रेशन कार्डमध्ये
ई रेशन कार्ड काढून घेऊ शकतात, ऑनलाईन नोंदणी करू शकतात. अशा प्रकारे आता रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे नवीन पुस्तकांची आणि नवीन आता ई रेशन कार्ड सुरू होणार आहे. तर अशी एक नवीन निर्णय नवीन मोठी अपडेट रेशन कार्डच्या संदर्भात आहे ती आज आपण बघितलेली आहे की रेशन कार्ड धारकांसाठी आता महत्त्वाची माहिती आहे की बाबा रेशन कार्डची छपाई इथून पुढे बंद होणार आहे. ज्यांना रेशन कार्ड काढायचं आहे त्यांना इथून पुढे ई रेशन कार्ड मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर इथून पुढे रेशन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला ई रेशन कार्ड मिळणार आहे, पुस्तक मिळणार नाही. तर याची तुम्ही दक्षता घ्या आणि घाबरून जाऊ नका. ई रेशन कार्ड हे सुद्धा सुरक्षित असणार आहे, जसं रेशन कार्ड पुस्तक असतं तसंच. आणि जसा रेशन कार्ड पुस्तकाचा उपयोग होतो, वापर होतो, ज्या प्रकारचं रेशन कार्ड आहे तशाच प्रकारचं सेमच ई रेशन कार्ड तुम्हाला मिळणार आहे इथून पुढं. तर लवकरात लवकर रेशन कार्ड काढून घ्या, त्यामुळे सोपं असणार आहे. आणि ई रेशन कार्ड तुम्हाला KYC कधीही करता येणार आहे, ते सोपे जाणार आहे. सध्या सगळे रेशन कार्ड ऑनलाईन केले जात आहे. ज्यांचे पुस्तक आहे त्यांचे सुद्धा रेशन कार्ड ऑनलाईन केले जात आहे. त्यामुळे त्यांनाही ई रेशन कार्डवरतीच आता या मार्गावरती यावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांना आता ई रेशन कार्ड स्वीकारावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय कसा वाटला तुम्हाला प्रशासनाचा हे आपल्याला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.